दारिद्र्य या चॅप्टरशी संबंधित दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी राहिलेले आहेत. याच्यावर एक दोनदा प्रश्न आले होते म्हणून आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. अदरवाईज ही काही आता सध्या प्रॅक्टिकेबल असलेली गोष्ट नाही. काय आहे बघा हा मुद्दा, वैश्विक मूलभूत उत्पन्न. एक दोनदा प्रश्न आलेला आहे. जेव्हा हे वैश्विक उत्पन्न मूलभूत उत्पन्न नावाची संकल्पना आली होती त्यावेळी त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. जुने पेपर तुम्ही बघतात आणि तुम्हाला वाटतं की त्यावेळी आलेला प्रश्न आहे त्यामुळे आत्ताही वाचलं पाहिजे, वापरलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. म्हणून कधी कधी काय होतं की जुन्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्नांचा रिलेव्हन्स आज संपलेला असू शकतो. पण तो रिलेव्हन्स आज संपलेला आहे याचा विचार न करता केवळ जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये आहे म्हणून आपण कन्फ्यूज होतो, नाही मला हे का माहिती नाही वगैरे असं आपण हे करतो आणि त्यामुळे अभ्यासामध्ये आपण थोडंसं भरकटण्याची शक्यता असते. तर त्याचाच प्रश्न आहे, पण एक चांगली कॉन्सेप्ट आहे म्हणून आपण हा पॉइंट बघूया. बघा, याला इंग्लिशमध्ये म्हणतात युनिव्हर्सल बेसिक इन्कम, UBS, सॉरी UBI, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, युनिव्हर्सल वैश्विक बेसिक मूलभूत इन्कम उत्पन्न. तर एक प्रकार असा आला बघा, मी थोडंसं जनरल सांगतो मग इथले डिटेल्स आपण बघूया. आपल्याला माहिती की दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम राबवावे लागतात सरकारला. हे कार्यक्रम राबवताना भरपूर मोठी प्रक्रिया करावी लागते. BPL लोकांचं आयडेंटिफिकेशन करावं लागतं. त्याच्यानंतर मग त्यांच्यासाठी खास वेगळ्या प्रकारच्या योजना तयार कराव्या लागतात, त्या देशभरात राबवाव्या लागतात. नंतर पुन्हा वेळोवेळी योजनेचं परीक्षण करावं लागतं. त्यानंतर मग योजना यशस्वी झाली का नाही झाली, नक्की BPL लोकांचं प्रमाण किती प्रमाणात कमी झालं, हे सगळं बघावं लागतं आणि यासाठी प्रचंड खर्च सुद्धा सरकारला करावा लागतो. हे करण्याच्या ऐवजी एक कल्पना अशी मांडण्यात आली की त्याऐवजी लोकांना, BPL लोकांना एक निश्चित काहीतरी इन्कम देऊन टाकायचं आणि त्यांना सांगायचं की ह्या इन्कमच्या आधारावर तुम्ही तुमच्या अत्यावश्यक गरजा तुम्ही पूर्ण करा. म्हणजे सरकारला हे सगळं करत बसावं लागणार नाही. तर अशी कल्पना म्हणून मांडण्यात आली पहिल्यांदा ह्या UBIच्या माध्यमातून. युनिव्हर्सल का म्हटलंय, सगळ्यांना इन्कम द्यायचं. बेसिक का म्हटलंय, किमान एवढं इन्कम असेलच प्रत्येकाला असं ठरवायचं. म्हणून किमान एक इन्कमची लेव्हल ठरवायची आणि ती सगळ्यांना उपलब्ध करून द्यायची. पण आता सगळ्यांना उपलब्ध करून द्यायची तुम्ही म्हणाल, मग ज्यांना गरज नाहीये त्यांना पण उपलब्ध करून द्यायची का? APL लोकांना सुद्धा. तर APL लोकांना ही उपलब्ध करून द्यायची ही मूळ कल्पना त्या ठिकाणी आहे. पण त्यांना त्याचा लाभ मिळायला नको म्हणून विविध माध्यमातून त्यांना प्राप्त होणारं बेसिक इन्कम टेपर डाऊन करायचं, म्हणजे कमी करायचं आणि त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे. म्हणजे तत्वतः सगळ्यांना उपलब्ध होईल पण ऍक्च्युअली मात्र फक्त आवश्यक आणि गरजेच्या लोकांनाच उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून वेगळ्या पॉलिसीज राबवायच्या. मग ते टॅक्सेशनच्या माध्यमातून असो किंवा तुम्ही APL आहात म्हणून तुम्हाला हे एवढंच इन्कम मिळेल किंवा नाही मिळणार, अशा प्रकारचे काही योजना असतील. कल्पना आहे, कधीच ती प्रत्यक्षात आली नाही म्हणून नक्की ते कसं केलं जाणार असतं किंवा केलं गेलं असतं याबद्दल आपल्याला काही अंदाज नाही. पण मात्र फक्त आवश्यक त्या BPL लोकांना त्याचा फायदा होईल आणि APL लोकांना मात्र मिळणार नाही ते बेसिक इन्कम, अशा प्रकारे त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली होती किंवा संकल्पना मांडण्यात आली होती. तर त्याला युनिव्हर्सल बेसिक इन्कम असं म्हटलेलं आहे. केव्हा मांडण्यात आली बघा ही संकल्पना? 2016-17च्या भारताच्या आर्थिक पाहणीमध्ये पहिल्यांदा मांडण्यात आली. इट वॉज जस्ट अ कॉन्सेप्ट दॅट वॉज मेन्शन्ड इन द इकॉनॉमिक सर्वे ऑफ 2016-17. कशासाठी होतं का? भारतातील दारिद्र्य कमी करण्यासाठी विविध सामाजिक कल्याण योजनांना पर्याय म्हणून, विविध सामाजिक कल्याण योजना, सोशल वेलफेअर स्कीम्स म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना आणि इतर काही, तर त्यांना पर्याय म्हणून आणि अल्टिमेटली दारिद्र्य नष्ट करणे हा उद्देश झाला त्याचा. पण दारिद्र्य नष्ट करण्यासाठी अशा योजनांना पर्याय, असा हा पॉइंट झाला. काही देशांमध्ये आहे का ही संकल्पना? तर केनिया, ब्राझील, फिनलँड, स्वित्झर्लंड यासारख्या देशांनी ह्या संकल्पनेचा वापर केलेला आहे कमी जास्त प्रमाणात. तसेच काही माणसं पण आहेत जगातले की जे ह्या कल्पनेप्रती अनुकूल आहेत असं म्हणतात. पीटर डायमंड, क्रिस्टोफर पिसाराइड्स यासारखे अर्थशास्त्राचे नोबेल प्राप्त करणारे माणसं आहेत की जे पण या कल्पनेप्रती अनुकूल आहेत. आणि एवढंच नाही तर जागतिक स्तरावरचे काही टेक एंटरप्रेन्युअर्स म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उद्योजकतेचा विकास केलेला आहे किंवा म्हणजे मोठे मोठे उद्योग स्थापन केलेले आहेत, असे मार्क झुकरबर्ग फेसबुक वाले आणि इलॉन मस्क टेस्ला वाले, तर यांनी सुद्धा या कल्पनेप्रती अनुकूलता दर्शवलेली आहे त्यांच्या
या दोघांची भरपूर भांडण वर्ल्ड लेवलवर आहे. झुकरबर्ग मार्क वर्सेस मस्क म्हणून भरपूर लेख इंग्लिश न्यूजपेपर्समध्ये पूर्वी बऱ्याच प्रमाणात यायचे. फॉर एक्झाम्पल AI किती प्रमाणात आलं पाहिजे याबद्दल यांच्यामध्ये फार मोठा वादविवाद असायचा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. इलॉन मस्कचं नेहमी म्हणणं असायचं की ते वेगाने आलं पाहिजे. मार्क झुकरबर्ग मात्र ते गरजेनुसार, त्याच गरजेच्या वेगानुसारच आलं पाहिजे. नाही तर उद्या जर सगळं जर रोबो आणि मशीन्सने काम करायला सुरुवात केली तर लोक काय करणार आणि लोकांना रोजगार मिळणार की नाही, अशा प्रकारचं मार्क झुकरबर्ग यांचं जनरली काय म्हणता येईल तर वर्णन असायचं किंवा त्यांचं मत असायचं. पण दोघांनी सुद्धा मात्र ह्या कल्पनेप्रती अनुकूलता दर्शवलेली होती. मग आता अर्थ काय झाला तर देशातील प्रत्येक नागरिकाला, फक्त BPL नाही, प्रत्येक नागरिकाला त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी एक ठराविक रक्कम मूलभूत उत्पन्न म्हणून सरकारकडून कोणत्याही अटींविना प्राप्त करण्याचा हक्क असेल. सगळ्यांना हक्क असेल, एक मूलभूत रक्कम मिळण्याचा हक्क असेल. फक्त देताना ऍक्च्युअली कोणाला दिलं जाईल ती वेगळी गोष्ट आहे, पण एव्हरीबडी विल हॅव द राईट टू गेट सम बेसिक इन्कम फ्रॉम द गव्हर्नमेंट. कशासाठी? त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी. असा हा त्याचा अर्थ झाला. म्हणून अटी काय असतील बघा याच्या वैशिष्ट्य काय किंवा अटी काय? योजना कशी असेल? सार्वत्रिक असेल, म्हणजे देशातील सर्व नागरिकांना कोणत्याही भेदभावाविना हे उत्पन्न उपलब्ध करून दिलं जाईल. आर्थिक पाहणीमध्ये हे उत्पन्न किती असावं याचा अंदाज सांगितला होता. 7200 रुपये असावा प्रतिमाह, इतकी रक्कम सूचित करण्यात आली होती. दरमहा प्रत्येकाला 7200 रुपये इन्कम दिलं जाईल आणि कोणत्याही भेदभावाविना, तो APL आहे का BPL आहे याच्या विना. बेसिक कॉन्सेप्ट आहे अर्थात. बिनशर्त हे उत्पन्न मिळण्यासाठी कोणतीही अट नसेल, म्हणून उत्पन्न प्राप्त करण्यासाठी कोणतीही पूर्व अट नसेल. म्हणजेच नागरिकांना ते बेरोजगार आहे असा दर्जा सिद्ध करण्याची आवश्यकता नसेल, त्यांना त्यांची सामाजिक आर्थिक ओळख सिद्ध करण्याची सुद्धा आवश्यकता नसेल. कुठल्याही अटीविना त्यांना हे उपलब्ध होऊ शकेल. नियतकालिक म्हणजे पिरियॉडिक, म्हणजे एका निश्चित कालांतराने ते मिळेल. म्हणून लाभार्थी नागरिकांना पैसे निश्चित कालांतराने मिळतील. फॉर एक्झाम्पल दर महिन्याला देता येतील, नाही तर एका वर्षाला सुद्धा दिले जाऊ शकतील. पैसे कसे असतील? रोख पेमेंट असेल, इन काइंड नसेल. सरकार असं म्हणणार नाही की पैशाच्या जागी धान्य घ्या वगैरे म्हणून. म्हणून लाभार्थ्याला थेट त्याच्या खात्यामध्ये रोख स्वरूपात पैसे प्राप्त होतील. रोख स्वरूपात त्याच्या खात्यात पैसे प्राप्त होतील. तुम्ही म्हणाल खात्यात पैसे रोख कुठे झाले? पण तिथे अर्थ असा काढायचा आहे की खात्यात पैसे प्राप्त होतील, तुम्ही ते रोखीत काढू शकतात लगेच. म्हणजे थोडक्यात इन काइंड किंवा वस्तूच्या स्वरूपात तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही, तुम्हाला पैशाच्या स्वरूपात ते मिळेल. आणि उत्पन्न देताना कुटुंबनिहाय नाही तर व्यक्तिनिहाय ते दिलं जाईल. म्हणून लाभार्थी कसा असेल? वैयक्तिक असेल. म्हणून प्रत्येक नागरिकाला, प्रौढ असलेल्या अर्थातच, कौटुंबिक आधारावर नव्हे, प्रौढांना 18 पेक्षा जास्त वयाच्या, लहान मुलांना नाही. लहान मुलांना मात्र फार भारी होईल जर ते म्हटलं तर पॉकेट मनीची आवश्यकताच राहणार नाही. म्हणून 18 पेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला उत्पन्न होईल. कौटुंबिक आधारावर नव्हे तर वैयक्तिक आधारावर उत्पन्न प्राप्त होईल. पण आता सगळ्यांना उपलब्ध होईल, पण ज्यांना गरज नाहीये त्यांना कसं यातनं बाहेर घालवायचं, म्हणून पुढचा पॉईंट आहे. अर्थात सर्वांना सारखे मूलभूत उत्पन्न प्राप्त होणार नाही. म्हणून एक पॉईंट लक्षात घ्या, सर्वांना उपलब्ध होईल पण ते सर्वांना सारखं नसेल, असा पॉईंट झाला. इथे कुठे सारखं नाही म्हटलेलं आहे, सार्वत्रिक म्हटलंय. सर्वांना उपलब्ध होईल, सगळ्यांना तो हक्क असेल, बिनशर्त असेल, पण सगळ्यांना सारखं उपलब्ध होईल असं वरती कुठेही म्हटलेलं नाही. म्हणून अर्थात सर्वांना सारखं मूलभूत उत्पन्न प्राप्त होणार नाही. मूलभूत उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न कमावणाऱ्यांची निव्वळ रक्कम करारोपणाद्वारे कमी केली जाईल. म्हणजे ज्यांना 72 पेक्षा जास्त रक्कम स्वतःच इन्कम जास्त आहे ज्यांचं, त्यांना मात्र ही रक्कम कराच्या माध्यमातून त्यांची कमी केली जाईल. म्हणजे टेपर डाऊन केली जाईल. टेपर डाऊन म्हणजे निमुळती केली जाईल, टेपर ऑफ केली जाईल. त्यामुळे केवळ गरीब व्यक्तींना त्याचा पूर्ण लाभ प्राप्त होऊ शकेल. अशा प्रकारची गोष्ट होती. पण ही गोष्ट चांगली का वाईट मग असं केलं तर? मग याच्यात काय फायदे आहेत आणि याच्यात काय तोटे? जस्ट मी वाचून दाखवतो, लगेच पटकन आपल्याला कळेल. फायदे: बेरोजगारी विरुद्ध संरक्षण प्राप्त होईल, दारिद्र्यावर मात करणं शक्य होईल, स्वमर्जीने पैसे खर्च करता येतील ज्याला मिळाले त्याला, त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होईल, समन्यायी उत्पन्नाचं वितरण होऊ शकेल, सगळ्यांना
न्याय्य पद्धतीने उत्पन्नाचं वितरण, शासनाची सामाजिक कल्याण आणि सुरक्षा योजनांवरचा खर्च करण्याची गरज खूप कमी होऊन जाईल. राबवायची गरजच पडणार नाही दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम. पैसे देऊन टाकलेत, लोक आपापल्या पद्धतीने आपापल्या आवश्यक गरजा पूर्ण करू शकतील अशी ही आहे. त्यामुळे प्रशासकीय खर्च पण कमी होईल. या सगळ्या यंत्रणा राबवण्यासाठी लागणारे जे काही प्रशासन आहे त्यांच्यावरच्या पगाराचा आणि बाकी सगळ्यांचा खर्च कमी होईल. त्यामुळे वेळ आणि ऊर्जा सुद्धा शासकीय वाचेल. अंमलबजावणी करणं सोपं होईल. कारण काही नाही, फक्त पैसे पाठवायचे, ट्रान्सफर करायचे फक्त. आज जे डीबीएसच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट लाभ दिला जातो तशाच प्रकारे पैसे प्रत्येकाला प्राप्त होतील. आणि पैसे खात्यात जमा केल्याने वित्तीय सेवांची मागणी पण वाढेल. आतापर्यंत कित्येक लोक असे की ज्यांचं बँकेत खातच नाहीये, त्यामुळे ते वित्तीय सेवा वापरतच नाही बरेचसे. पैसे जर बँकेत मिळणार असतील तर बँकेशी होणारे व्यवहार वाढतील, वित्तीय सेवांची मागणी होईल आणि देशातलं फायनान्शियल सिस्टम एक प्रकारे त्या कारणामुळे वाढीस लागेल. असे वेगवेगळे फायदे आहेत. पण कित्येक तोटे पण असल्यामुळे मात्र ही योजना फक्त संकल्पना म्हणूनच देशात राहिलेली आहे. काय तोटे? इन्कम मिळतंय म्हटल्यानंतर बीपीएल लोकांना काम करण्याची तशी काही गरज राहणार नाही, म्हणून लोक आळशी बनतील. मिळते दर महिन्याला 7200 रुपये. त्यांचे परावलंबित्व वाढेल, शासनावर अवलंबून राहतील, श्रमशक्तीच्या बाहेर पडण्याचा धोका. पैसे मिळतात, आपल्या दररोजच्या गरजा काही डेली असतील त्या भागतायत म्हटल्यानंतर आता कामच करायला नको असं पण होऊ शकेल. आणि पुन्हा मिळालेलं उत्पन्न शिक्षण, आरोग्य, पोषण यासारख्या आवश्यक बाबींवरच खर्च होईल याची काही शाश्वती नाहीये. उलट ते व्यसन, लॉटरी यासारख्यावर खर्च केला जाण्याची पण शक्यता आहे. शासनावर खर्चाचा प्रचंड भार पडेल. शासनाला जेवढे खर्च करावा लागतोय, एका बाजूला वाचेल असं आपण म्हणतोय, पण अल्टिमेटली जे पैसे द्यावे लागत आहेत ते तर प्रत्येकाला दर महिन्याला कंटिन्युअसली द्यावेच लागणार आहेत. त्यामुळे तो भार एक प्रकारे वाढू पण शकतो आणि ग्रामीण भागात शेतमजुरांची कमतरता निर्माण होऊ शकते. ग्रामीण भागातल्या लोकांना जर अशा रीतीने 7200 रुपये दर महिन्याला मिळायला लागले तर ते शेतमजूर म्हणून काम करण्याची तशी काही गरजच राहणार नाही. ते म्हणतील असंच आम्हाला डायरेक्ट तेवढी मजुरी महिन्याला तेवढी मिळते, मजुरीच्या एवढे पैसे मिळत आहेत, त्यामुळे आम्हाला काम करण्याची आवश्यकताच राहणार नाही, असं होऊ शकतं. अशा प्रकारचे हे तोटे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहेत. आणि त्यामुळे ही संकल्पना ही फक्त संकल्पना म्हणूनच आलेली आहे. काही योजनांसाठी मात्र वेस्ट बेंगॉल वगैरे सारख्या राज्यांनी काही योजनांसाठी याचा वापर केलेला दिसतोय. काही काही प्रकारच्या काही स्कीम्स अंतर्गत डायरेक्ट पैसे देण्याच्या योजना झालेल्या आहेत, पण केंद्र सरकारने मात्र याचा पूर्ण वापर केलेला नाही असं दिसतं आणि होण्याची शक्यता पण नाही आहे.